जोवर तुम्ही त्या वाईट लोकांना पकडत नाहीत, आम्ही फ्रीडम फायटर्स सारखे लढू. बरोबर बोलतेस तू. आता आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण इथून हलायचंच नाही. हो, हे पोलीस स्टेशन आहे. तुमचं घर नाही इथे ठाण मांडून बसायला. घेऊन जा त्याला इथून. जोपर्यंत तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेत नाही आहात ना, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहोत. हे बघा, बऱ्या बोलानं तुम्हाला सांगतोय, नाहीतर आमच्या कामात अडथळे आणल्याबद्दल तुम्हाला आत टाकीनच सांगून ठेवतोय. न्यायाची मागणी केल्याबद्दल तुम्ही आम्हाला आत टाकणार, पण गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्नही नाही करणार. हीच आहे का? नाही, हीच आहे का तुमची कर्तव्य दक्षता? हे बघा सर, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहोत. ठीक आहे, बसा चढत इथे. नरे, ती घरफोडीची फाईल घेऊन या कॅबिन मध्ये. आणतो तर. हॅलो, एक महत्वाचा व्हिडिओ पाठवतोय. लेटेस्ट बुलेटिन मध्ये घे. एक लहान मुलगा आणि त्याची थोरली बहीण पोलिसांच्या विरुद्ध आंदोलनाला बसलेत. हेडलाईन टाक, पोलिसांच्या दडपशाही विरुद्ध चिमुकल्याचा लढा. व्हायरल झाला पाहिजे. चल ते दणका. नेवी, तुला खरंच वाटतंय का हा स्टंट कामी येईल? मला माहित नाही धन्या, पण अजून दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये मला. जिजू, आपण ठरवले ना फ्रीडम फायटर सारखे लढायचं, मग आता मागे नाही हटायचं. सगळं बरोबर आहे, पण असं किती वेळ बसून राहणार इथे? आणि जेवणा खाण्याचं काय? ते बघतो आम्ही धन्या, म्हणजे गरज पडेल तेव्हा आम्ही बघू. तू एक काम कर, तू गॅरेजला जा. तुझ्या कामात उशीर नको. जा तू. नाही, तुम्हाला एकटं सोडून मी नाही जाणार. अरे, एकटे कुठे आहोत आम्ही? आम्ही आहोत ना एकमेकांच्या सोबतीला. तू काळजी करू नकोस, आम्ही इथे थांबतो. तू जा. ठीक आहे, येताना तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हॅलोस. असीम, तू म्हणालायस ना आता मागे हटायचं नाही. गुड. हा बोल मकरंद. तुमच्या असीम आणि निवीला स्टार बनायची जामच हाऊस दिसतीये. एक तर ते आमचे नाहीयेत, आणि स्टार बनायला काय केलं रे त्यांनी? केलं नाही, करतायत. पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन करतायत दोघ जण. काय? पोलीस स्टेशन? हो, तो इन्स्पेक्टर त्यांची कंप्लेंट लिहून घ्यायला तयार नाही, म्हणून आंदोलन करायला बसलेत दोघं बहीण भाऊ. आंदोलन? ते मकरंद, हे आंदोलन वगैरे या सगळ्या प्रेशरमुळे त्यांची कंप्लेंट जर तिकडे रजिस्टर करून घेतली तर? नाही, तशी वेळ येणार नाही. तो इन्स्पेक्टर आपल्या खिशात आहे, पण हे प्रकरण वाढलं तर वरून प्रेशर येईल, आणि एकदा का वरून प्रेशर आलं तर मी काहीच करू शकणार नाही. मग तुम्ही गेलात 12च्या भावात. त्यामुळे आता मी काय सांगतोय ते ऐक. आत्ताच्या आत्ता घरच्यांच्या मागे लाग आणि त्या दोघांना परत घरी बोलवून घ्या, नाहीतर अवघड आहे तुमचं. हो 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 बरोबर. चल बघ काय ते. बाय. तर निवी आणि असीमने ठरवलंय का नाही घरच्यांना एक दिवसही धड जगू द्यायचं नाहीये? काय ग, आता काय झालं? आंदोलन करायला घेतले पोलिसांच्या विरोधात. काय? तुम्हाला सांगू,
डायरेक्ट वरच्या लेवलला आपल्या नावाचे धिंडवडे निघालेत आता. यश, अरे काय ऐकतोय आम्ही हे? निवी आणि असीम पोलिसांविरुद्ध आंदोलन करतात? हो, आता सरळ मागून न्याय मिळत नाही म्हटल्यावर लढायची वेळ येणारच ना. काय, कोण लढतंय कोणाविरुद्ध? तुमच्या धाकट्या सुनबाई पोलिसांशी डायरेक्ट पंगा घेतायत. हा बाबा, नाही तुम्हाला कल्पना नसेलच ना, सांगते तुम्हाला. पोलिसांच्या विरोधात आंदोलन करतायत दोघ जण. कळते का बाबा तुम्हाला? नाही, यांच्या हट्टापायी नायकांचं नाव धुळीला मिळणार आहे आपलं. लोक चर्चा करणार आहेत बाहेर, का तुम्हाला कळत नाही? आणि मुळात 4 लोकांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे यांच्यामुळे. चर्चा अशी सुरू राहिली ना, पण मग राशीच्या शाळेमध्ये तिचे मित्रमैत्रिणी चिडवतील तिला. बाबा नाही, हे सगळं असं सुरू राहणार असेल ना तर मी घर सोडून निघून जाईल, आताच सांगते. तुम्ही त्या दोघांना आत्ताच्या आत्ता बोलावून घ्या, मला काही माहित नाही. यश, अश्विनी म्हणते ते अगदी योग्य आहे. नाही, हे सगळं आता खूप अति होत चाललंय. न्याय वगैरे मिळणं सगळं ठीक आहे, अरे पण एवढ्याशा लहान मुलाला घेऊन आंदोलनाला बसायचं? आणि मला सांग, मुळात हे सगळं तुला तरी पटतंय का? ठीक आहे, मी बोलतो निवीशी. अहो ताई, ते पोरग लहान आहे, त्याला कळत नाही. पण तुम्ही मोठे आहे, तुम्हाला तरी कळतं ना. एवढ्याशा लहान पोराला कशाला वेटीला धरताय? वेठीला आम्ही धरतोय. आमची तक्रार नोंदवून घ्यायला नकार तुमच्या साहेबांनी दिलाय आणि म्हणून माझा भाऊ आंदोलन करतोय. त्याचा हा निर्णय आहे की त्याला त्याच्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे. अहो तुम्हाला कळत कसं नाही? अहो ताई, तुमची केस नाही रिओपन होऊ शकत. आणि मला वाटत नाही साहेब ती पण करतील. उगाच त्या पोराची फरफट कशाला करताय? पोराची फरफट बघवत नाहीये ना, मग आमची मदत करा ना काका. तुम्हाला माहितीये ना की आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. मग आम्हाला न्याय मिळवून द्या. हो काका, आम्ही अन्याय सहन करणार नाही. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. धन्या, तू गेला नाहीस? खायला आणायला गेलो होतो. विचार केला होता की थोडा वेळ थांबून तुमची समजूत काढावी आणि तुम्हाला परत घेऊन जावं, पण आता असीमचं बोलणं ऐकून माझाही विचार बदललाय. आता मीही आहे तुमच्यासोबत. आई, हा धन्या फोन का उचलत नाहीये माझे? हा, तुम्ही लावून बघा जरा. हो अगं बाई, मी आतल्या खोलीतच ठेवलाय वाटतं फोन. आणतेस का जरा? लावते मी. त्यापेक्षा मीच आणखीन ट्राय करते ना. उचलतच नाही. बाबा आले. बाबा, धन्या निवी आणि असीमला परत घेऊन येणार होता, अजून आला नाहीये. तुमच्याबरोबर काही बोलणं झालं का? फोन आला होता का तुम्हाला? नाही ग, मला काही कॉल केला नाही त्याने. मग मी त्याला फोन करते, ते फोन उचलत नाहीये तो. याला काय अर्थ आहे? बाबा काही करा, त्या तिघांना लवकरात लवकर बोलवून घ्या. नाहीतर मी खरंच घर सोडून निघून जाईल. अश्विनी, अगं असीम आणि निवेदिता त्यांच्या हक्कासाठीच लढतायत ना, मग तू काय इतकी हायपर होतीयस? बाबा अहो, म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याबद्दल लोक काही बाई बोलतायत, ते मला ऐकून घ्यायचं नाहीये. मी ऐकून घेणार नाही अजिबात. बर,
तू बस, मी कॉल करतो त्याला. बाबू कोणाला तरी जास्तच मेसेज येतात आजकाल. लव म्हणतात त्याला, लव. आणि माझ्याकडे आहे तरी. एवढं आहे काय? ए पर्सनल नाही व्हायचा. जा ना. सत्या हे बघ. ए मला नाही बघायचं. बघ वहिनी आणि आसिफ. जोपर्यंत पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहोत. न्यायाची मागणी करतोय म्हणून तुम्ही आम्हाला आत टाकणार, पण गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्नही करणार नाही. अभय अभय अभय. हा ठीक आहेस ना? हा. मोबाईल मी येतो बाहेर जाऊन. शपथ काय भारी नडलाय असीम. 100%. आता त्या पोलिसांना कंप्लेंट घ्यावीच लागेल. हा मग काय ऑप्शनच नाही. एक नंबर. बाबा लागतोय का फोन? नाही ग, नाही लागत आहे कॉल. नाही लागत आहे ना, मग तुम्ही स्वतः जा पोलीस स्टेशनला आणि त्या तिघांना परत घेऊन या. काही करा पण हा सगळा तमाशा थांबवा आता. तू शांत हो पाऊ. बहुतेक पोलीस स्टेशनला जावंच लागेल आता. आई, बाबा, काय ग? तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का? कसला व्हिडिओ? तुम्ही बसा इथे. काय ग? काय? हे बघा. बघू. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहोत. बघू, मला बघू. न्यायाची मागणी करतोय म्हणून तुम्ही आम्हाला आत टाकणार, पण गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्नही करणार नाही. सर, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही या पोलीस स्टेशन मधून बाहेर जाणार नाही. जोपर्यंत पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहोत. बघितलं, सगळीकडे यांचीच चर्चा सुरू आहे. मालती, अगं म्हणजे यांच्या आंदोलनाने चांगलाच जोर धरलेला दिसतोय. आता काही झालं ना तरी पोलिसांना निवेदिताची दखल घ्यावीच लागेल आणि तिची कंप्लेंट नोंदवून घ्यावीच लागेल पोलिसांना. अरे देवा, खरंच पोलिसांनी आता तक्रार नोंदवून घेतली तर सगळं संपलं. बघा, आपल्या नावाचे कसे धिंडवडे निघतायत. याचं कौतुक वाटतंय का तुम्हाला? अश्विनी, अगं पण स्वतःच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढतायत ना ते. अहो, कसला डोंबलाचा न्याय आणि हक्क. त्या नवरस कार्ट्यासाठी ती नाई घराण्याचा बट्ट्याबोळ करायला निघालीये. अहो, सगळीकडे आपली निंदा नालस्ती होतीये. लक्षात येत आहे का तुमच्या? पटतंय काय सगळं तुम्हाला? आणि मुळात धन्याला काय सांगितलं होतं? त्या दोघांना परत घरी आण म्हणून, हो ना? मग ही बातमी एवढी मोठी झालीच कशी? म्हणजे याचा अर्थ तिथे जाऊन त्याने काहीही केलेलं नाहीये. परत एकदा तिथे जाऊन बायकोचा बैल झालाय तो. अश्विनी, अगं
बहिणी, मला ओळखीच्या लोकांचे मेसेज येतात. ऑफिसमध्ये पण हीच चर्चा सुरू आहे. बघा, कुठे म्हणजे कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली यांनी. नाही तर काय. आणि हे सगळं कशासाठी? तर त्या अनवरच कार्ट्यासाठी. झालं. नाईक घराण्याची सगळीकडे निंदा नालस्ती केल्याशिवाय राहणार नाहीये ही बया. ताई, इन्स्पेक्टर काका कधी आपली तक्रार घेणार? घेणार, लिहून घेणार असेल. सीम, आपला लढा सत्याचा आहे. त्याला साध्य व्हायला वेळ लागतो बाळा. सुतार, साहेबांना कळव. ते मीडियावाले येत आहेत. यांच्या आंदोलनाची खबर त्यांना लागली. तू त्यांना सांग, तोपर्यंत मी त्यांना बाहेर थांबवतो. थांबा थांबा, मागे वा. तुम्ही आत नाही येऊ शकत. तुम्ही आम्हाला नाही थांबवू शकत. आम्ही पत्रकार आहोत. सत्य हे जगासमोर आणणारच. हो, चला रे, शूट कर. तुम्ही पोलिसांविरुद्ध आंदोलन करताय, त्याचं कारण काय? मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा. काय झालंय तुझ्या आईला? माझ्या आईला एका गाडीने उडवलं. तो माणूस गाडी घेऊन पळून गेला. तिला मदत करायला थांबला सुद्धा नाही. तो जर थांबला असता ना तर माझी आई वाचली असती. आम्ही ती गाडी शोधून सुद्धा काढलीये, पण पोलीस ही केस रिओपन करायला तयारच नाहीयेत. काय दंगा चालला इकडे? एका लहान मुलाला आपल्या राज्यात का लढावं लागतंय? तुम्ही ड्युटीवर असताना इथे आंदोलन सुरू आहे आणि तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष कसं काय करू शकता? हे बघा, ही फार छोटीशी गोष्ट आहे आणि तुम्ही मीडियावाले याला फार आंदोलन वगैरे असं स्वरूप देऊ नका. याला काही अर्थ नाही हो. दुर्लक्ष करा त्या गोष्टीकडे. यांच्या म्हणण्यानुसार त्या गाडीच्या स्वरूपात नवीन पुरावा आलाय, जो ठोस पुरावा आहे. तरी तुम्ही त्यांची केस ओपन का नाही करत आहात? हे बघा, या केसच्या बाबतीत नो कमेंट्स प्लीज. नो कमेंट्स, नो मोर क्वेश्चन. मीडियाने पोलिसांना कोंडीत पकडलंय. वहिनी, मला वाटत नाही हे प्रकरण सहजासहजी थांबेल. हेच सगळं होऊ नये, सगळं थांबावं म्हणून धनाला पाठवलं होतं तिथे, पण त्याने काहीही केलेलं नाहीये. परत इथे ना या घरामध्ये कोणाला पडलेलीच नाहीये माझी. अश्विनी, थांबा, मी बोलते. देवा, काय करायचं आपण? थांबा, मी मकरंदला फोन करून बघते. काहीतरी घडेल. काय रे मकरंद, तो इन्स्पेक्टर तुझ्या खिशात आहे असं म्हणाला होतास ना मला? मग ती निवी आणि असीमची बातमी इतकी व्हायरल कशी काय झाली रे? हे एक मिनिट, तुला काय वाटलं अख्खं पोलीस डिपार्टमेंट खिशात घेऊन फिरतो मी? हा, मी फक्त त्या इन्स्पेक्टरला मॅनेज केला होता. आणि तुला मी आधीच सांगितलं होतं ना, वरून जर प्रेशर आलं तर आपलं काही खरं नाही म्हणून. तेच झालं. हे प्रकरण मीडियाने उचलून धरलं, मोठी न्यूज झाली त्याची. म्हणून तुला लवकरात लवकर त्यांना घरी बोलवा सांगितलं होतं मी. ते जमलं तुला नाही ना? मग आता मी काय करू ग? अरे मकरंद, पण इकडे सगळं माझ्या हातात नाहीये आणि म्हणून तुझी मदत मागत होते ना मी. आणि आता तूच काय हातवर करतोयस? अगं मग दुसरं काय करू मी? हा, हे बघ, निवी माझ्याशी जे वागली ना त्याचा बदला मला घ्यायचा होता, म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आलो होतो. पण तू तुझ्या घरच्या भलत्याच भानगडी माझ्या गळ्यात मारायला निघालीस. लेट मी क्लिअर वन थिंग, तुझ्या घरगुती भानगडीत मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुमचं तुम्ही बघा काय ते.
काय ग काय झालं? काय ग